प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. 1 जून 2025 पासून मी तलासरी येथील बहारे केंद्रामध्ये कार्य करत आहे आणि येथील लोकांची श्रद्धा पाहून माझं मन खरोखरच भरून आलेलं आहे. मला कधीकधी वाटतं की स्वर्गाचं राज्य दीनांचं आहे. जे दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे. त्यांच्यामध्ये वावरत असताना ज्या पद्धतीने ते भक्ती भावनेमध्ये रममाण होतात, परमेश्वराचं गायन करतात, त्यावरून त्यांची श्रद्धा कशी मुळावलेली आहे, भक्कम होत आहे, त्याचं दर्शन घडतं. ह्या वारली भाषेमध्ये एक सुंदर असं गाणं आहे. येशू सांगर प्रभू सांगर, एकामेकावर मया करार. येशू सांगर ख्रिस्त सांगर, वारली माणसाची गोठ ऐकार. डोंगर खंडीतून जात होतार, चोराही त्याल कुठला लुटलार. 2 पुढारी तिन्हा गेलर, नांगून तरी त्याला टाकून गेलर. नायका थोडी तिन्हा आलार, पडेल वारल्याची सेवा करार. जखमी माणसाला पाणी पाजलार, हुचलून त्याला दवाखानीत नेलार. येसून विचारला असगे माणसाला, जखमी माणसाचा जीव कोण जीवाचा. आखी माणसार देवाची पोरार, हलकी सलकी जात नको मानूर. येसू सांगर प्रभू सांगर, एकामेकावर मया करार. येसू सांगर प्रभू सांगर, हारीच बसून देव पूजा करार. ह्या गाण्यामध्ये जेवढा गोडवा आहे तेवढाच त्यांच्या संस्कृतीमध्ये देखील गोडवा आहे. बऱ्याच वेळेला मी पाड्यावरील काही महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी जातो. मग ते झोळी भरणं असो, दीस मिसा असो, अंत्यविधीची मिसा असो, एखादं ट्रॅक्टर आशीर्वादित करणं असो, पण त्या ठिकाणी दिसणारा भक्तिभाव आणि त्याच वेळेला शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून मिळणारं सहकार्याची भावना, ह्या सर्वांचं मिश्रण खरोखरच माणसाला मोहून टाकतं. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला एका शास्त्र्याने प्रश्न विचारला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? खरं पाहता हा मनुष्य शास्त्री होता, म्हणजे खूप अभ्यास करून आलेला होता. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या वयाच्या मानाने लहान होता. तरी देखील येशूने त्यालाच विचारलं, नियमशास्त्रामध्ये काय लिहिलेलं आहे? तुझ्या वाचनामध्ये काय आलेलं आहे? आणि त्याने उत्तर दिलं, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनानं, संपूर्ण जीवानं, संपूर्ण शक्तीनं आणि संपूर्ण बुद्धीनं प्रीती कर, आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं, तू ठीक उत्तर दिलंस, हेच कर म्हणजे जगशील. तिथेच संवाद संपायला हवा होता, परंतु तो पडला शास्त्री. त्याने सांगितलं की मग माझा शेजारी कोण? त्या पार्श्वभूमीवरती प्रभू येशू ख्रिस्ताने चांगल्या शोमरण्याचा दाखला दिलेला आहे. ह्या दाखल्यामध्ये एकूण 3 प्रकारची प्रवृत्ती सादर करण्यात आलेली आहे. पहिली प्रवृत्ती आहे, जे तुझं ते माझं. त्या लुटारूने त्या माणसाला लुटून टाकलं. दुसरी प्रवृत्ती आहे, जे माझं ते माझं. याजक आणि लेवी त्या मार्गाने जात होते, परंतु माझं काम आहे, माझी प्रार्थना आहे, माझ्या अपॉइंटमेंट्स आहेत, ह्याचाच विचार ते करत पुढे निघून गेले. परंतु तिसरी प्रवृत्ती आहे, जे माझं ते तुझं. शोमरोनी तिथे आल्यानंतर त्याने आपल्याकडचं तेल, द्राक्षरस लावून त्याच्या जखमा बांधल्या, आपल्या जनावरावरती त्याला बसवलं, उतार शाळेमध्ये दिलं आणि 2 पैसेसुद्धा दिले.
म्हणजे जे माझं ते तुझं. प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की देवप्रीती आणि शेजारप्रीती ह्यांची सांगड घालायची असेल तर जे माझं ते तुझं ही प्रवृत्ती आपण धारण करायला पाहिजे. आज प्रत्यक्ष आपल्याला जगामध्ये काय दिसत आहे? कधीकधी फक्त ढोंगीपणाची देवप्रीती दिसत असते. त्याच्यामध्ये बराचसा देखावा असतो की एखाद्या माणसाला वाटतं की तो खूप प्रार्थना करतो, देवळात जातो, रोजरीची प्रार्थना करतो, तीर्थयात्रा करतो, मात्र जर तो शेजारप्रीती मुळीच करत नसेल तर हे सगळं कर्मकांड ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एखाद्या माणसाला वाटतं की मला तुम्ही कितीही काम सांगा, चळवळी सांगा, आंदोलने सांगा, मोर्चा सांगा, समाजकार्य सांगा, परंतु मला प्रार्थना करायला सांगू नका, मला देवळात यायला सांगू नका, मला देवधर्म पाळायला सांगू नका. अशा वेळेला मदर तेरेसा ह्यांचा विचार फार मोलाचा ठरतो की मदरना कोणीतरी विचारलं की तुम्ही जे कार्य करता आणि इतर जे कार्य करतात त्यांच्यामध्ये काय फरक आहे? आणि मदरने उत्तर दिलं, दे डू इट फॉर समथिंग, आय डू इट फॉर समवन. तो समवन आहे परमेश्वर. समर्थ रामदासांचं देखील एक सुंदर वचन आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयांचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. म्हणजे परमेश्वराचं अधिष्ठान नसताना केलेली जी सेवा असते त्या ठिकाणी अहंकाराचा वणवा भडकण्याची शक्यता असते. म्हणून माणसाने देवप्रीती आणि शेजारप्रीती ह्यांची सांगड घालणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळेला देवप्रीतीसुद्धा नाही, शेजारप्रीतीसुद्धा नाही, माझी स्वतःची स्वार्थी महत्त्वाकांक्षा, अशा प्रकारचा विचार मनाशी धरून माणसं जीवन जगत असतात. अशा वेळेला माणसाने विचार करायचा असतो की जी व्यक्ती एकटीच पुढे निघालेली असते ती कितीही पुढे गेली तरी ती एकाकी पडण्याची शक्यता असते. मुंबईला फादर ह्यू फोन्सेका नावाचे फादर होऊन गेले. त्यांनी एक वाक्य म्हटलं की जर तुम्हाला वेगाने जायचं असेल तर एकटे जा, परंतु जर तुम्हाला प्रेमाने जायचं असेल तर इतरांबरोबर पुढे जा. देवप्रीतीच्या उभ्या खांबाला शेजारप्रीतीचा आडवा खांब छेदून जातो तेव्हाच खऱ्या अर्थाने ख्रिस्ती श्रद्धेचा क्रूस आपल्या जीवनामध्ये उभा राहत असतो. अशा प्रकारचा क्रूस आपल्या गळ्यामध्ये, आपल्या हृदयामध्ये आपल्याला वावरता यावा आणि त्याद्वारे देवप्रीती आणि शेजारप्रीती ह्यांची सांगड घालता यावी अशी कृपा परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.